चालू कर। नमस्कार, स्टार महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मांजरा नदीला पूर आल्यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये मांजरा पट्ट्यातील शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे। याची पाहणी करण्यासाठी लातूर ग्रामचे आमदार रमेश आप्पा कराड या ठिकाणी पाहणी करतात। मांजरा पट्ट्यामध्ये सलगरा बुजुर्गमध्ये आज ते पाहणी करण्यासाठी आले। काय सांगाल आपण, कशा प्रकारचं या ठिकाणी नुकसान झालं आणि भरपाई कशा प्रकारची शेतकऱ्याला मिळणार आहे? या 15 दिवसामध्ये मराठवाड्यामध्ये सर्वत्र अतिवृष्टी झाली। ढगफुटी सदृश पाऊस झाल्यामुळं शेतीचं आणि सगळ्याच ह्याचा अति मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। नद्या असतील, नाल्या असतील, ओढ्या असतील, ह्या सगळ्यांना महापूर आलेला आहे आणि त्याच्यामुळं त्या नदीकाठचे, ओढ्याकाठचे, मोठ्या नाल्याकाठचे सगळ्या जमिनी पाण्याखाली गेल्यात। अनेक ठिकाणी जमिनी खरडून गेलेल्या आहेत। अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली, काही ठिकाणी जनावरं वाहून गेलेत, काही ठिकाणी शेळ्या मेंढ्या वाहून गेल्यात। ह्या सगळ्या गोष्टींची पाहणी करून त्यांचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत आणि आता तात्पुरती मदत म्हणून सरकारने हेक्टरी 8,500 रुपयाची तरतूद केलेली आहे। ते आता थोड्या दिवसामध्ये, 1-2-4 दिवसामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर ते पैसे पडतील। पण हे सगळं करत असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 2 दिवसापूर्वी दिल्लीला जाऊन पंतप्रधान साहेबांना सर्व अहवाल आपल्या मराठवाड्याचा दिलेला आहे आणि पंतप्रधानांकडूनसुद्धा, केंद्राकडूनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला मदत मिळण्याची शक्यता आहे आणि ती मदत मिळाल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांना अधिक वाढीव मदत 100% मिळेल असा आम्हाला स्वतःला खात्री आणि विश्वास आहे। मांजरा पट्ट्यामध्ये बरेच शेतकरी म्हणतात लातूर ग्रामचे आमदार भेटी देतात, आज सलगरा बुजुर्ग भेट दिले। बऱ्याच शेतकऱ्याच्या मागण्या आहेत की बाबा रमेश आप्पा कराड हायर एका गावात जायला पाहिजे। हो, बरोबर आहे। जे कधीच कुणाच्या गावात गेले नाहीत आणि कधीच कुणाच्या सुखदुःखात गेले नाहीत ते असं म्हणणारच असतात। जनतेने त्यांना रिकामं केलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांनी फिरावं जरा, ग्रामीण भागामध्ये काय परिस्थिती त्यांनी जाणून घ्यावी। आम्ही ग्रामीण भागातली परिस्थिती जाणून घेतल्यामुळं आम्हाला शेतकऱ्यांची दुःख कळतात। आम्ही शेतकऱ्याची लेकरं आहोत, आम्ही काही उद्योगपतीचे, कारखानदाराची लेकरं नाहीत। त्यामुळे आम्हाला सगळे वेदना कळतात, दुःख कळतात आणि काय केलं पाहिजे हेही कळतं। त्याच्यामुळं आम्ही आत्ता सध्या माझ्या मतदारसंघामध्ये सगळी प्रशासकीय यंत्रणा फील्डवर आहे। प्रत्येक गावामध्ये तलाठी असेल, कृषी सहाय्यक असतील, ग्रामसेवक असतील, ही जी काही मंडळ अधिकारी असतील, ही सगळी यंत्रणा पंचनामे करण्यामध्ये व्यस्त आहे आणि जवळपास 99% पंचनामे माझ्या मतदारसंघातले पूर्ण झालेले आहेत। फक्त पिकच न जाता या ठिकाणी नदीकाठच्या शेतकऱ्याचं बघतो आपण संपूर्ण शेती खचून गेले। हो, त्याच्यासुद्धा एक तुमच्यामध्ये सांगतो, ज्या जमिनी खरडून गेलेल्या आहेत किंवा नदीकाठच्या जमिनींचे नुकसान झालेलं आहे त्याच्यासाठी सुद्धा वेगळे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिलेले आहेत। हे पाणी कमी झाल्यानंतर त्याचे पंचनामे वेगळे होतील आणि त्याच्यासाठी वेगळी मदत शासनामार्फत केली जाईल। आपण पाहिले की नदीकाठचे पंचनामे तात्काळ करावेत आणि ज्या शेतकऱ्यांची जमिनी खचून गेल्या आहेत या ठिकाणी वेगळे पंचनामे करून त्यांना भरीव असा निधी या ठिकाणी मिळेल। त्यानंतर रमेश आप्पा कराड यांनी सांगितले भरीव निधी असा शेतकऱ्याला या ठिकाणी मिळेल। स्टार महाराष्ट्रासाठी मी संगप्पा स्वामी,